प्रेमाने हा संसार आपण चालू देतोय, त्याच्याबद्दल राग चीड नाही कोणाच्या मनात. ती तुमच्या आमच्या परंपरेच्या मनात शिवछत्रपतींच्या मुळे, गुरुजींच्या मुळे मागची काही वर्ष झालं तुमच्या आमच्या पोटात निर्माण झाली. आणि ह्या देशाचा निशाण म्हणून दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती भगव्या झेंड्याची सत्ता असली पाहिजे, ह्याच्यासाठी आपण 15 ऑगस्ट या दिवशी दरवर्षी भगवा झेंडा हातात घेऊन हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा चालू केली. ही क्रांतिकारी चळवळ आहे, ही देशाच्या येणाऱ्या भवितव्याची सुरुवात आहे. ज्या वेळेस शिवछत्रपतींनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वरासमोर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली स्वतःच्या सवंगड्यांसोबत, की काय शपथ घेतली? हिंदवी स्वराज्याची. म्हणजे हे खालच्या 5 वरची मुघलशाही, म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमानशाही, बेरीशाही वरची मुघलशाही, किनारपट्टीवरती असलेले डच, पोर्तुगीज, सिद्धी, हाबशी, इंग्रज यांच्या मुडद्यावरती पाय ठेवून असंख्य रणसंग्राम करू, भेटल त्या रणांगणात त्यांची माती करू आणि या दिल्लीच्या तख्तावरती पुन्हा एकदा देवादेशा धर्माच्या राज्याची स्थापना करू, ही शपथ शिवछत्रपतींनी 15व्या वर्षी घेतली. अगदी 50-50 सवंगड्या